मित्रांनो, आपल्याला हे वासरू दिसतंय बोंबाळवाडीकरांचा नाग्या. आदत वासरू आहे आणि आदत वयात चांगल्या प्रकारे त्यानं मालकाच्या दावणीला गुलाल दिलेले आहेत आणि चांगल्यापैकी पळ आहे त्याचा. काय होते आता सध्या एखादा आदत वासरू तयार करायचं म्हणलं तर त्याला खर्च भरपूर आहे, बऱ्याच मालकाच्या अडचणी येत्या, पण त्या अडचणी नाही मात करून मालक मैदान करत असतो. आणि ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस जी टीम दिसते ही सगळी ह्या टीमचं मेन सहकार्य असतं. कारण काय होतं माहिती आहे का, जर टीमनं सहकार्य केलं तर सगळ्या गोष्टी होतात. आज एवढं ऊन आहे, एवढा उन्हाळा, आणि असल्या उन्हाची मुलं सगळी आलीत खास कुणासाठी तर नाग्यासाठी. नाग्याचं मालक आहेत, पहिल्यांदा त्यांचा परिचय घेऊया. तुमचा पहिल्यांदा प्रेक्षकांना परिचय सांगा, नाव सांगा. माझं नाव दादा शेवाळे, बोंबलवाडी. आता ह्या क्षेत्रात किती दिवस झाले पडलाय बैलगाडा क्षेत्रात? ह्या क्षेत्रात आमचं हे पहिलंच वासरू आहे आणि आमच्या गावातलं हे पहिलं वासरू आहे. हा. हो, आमच्या गावात दुसरं असं आवताचा बैल पण नाही. आमच्या गावात हीच एक नाग्या म्हणून आमचं बोंबलवाडी पहिल्यांदाच वासरू आहे. मित्रांनो बघा, एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आपल्याला ऐकायला भेटली, कारण आणि चांगली गोष्ट आहे. कारण काय झालं, बैलगाडा शर्यतीमुळं ती वासरू ह्यांच्या गावात आलं, कारण एक ही नंदी नव्हता आणि सुरुवात नाग्याने केली. मग शर्यती चालू झाल्या आणि तुम्ही चांगली सुरुवात केली, गावाला दाखवले की शर्यतीचं वासरू आपला जो गोवंश आहे जपला पाहिजे, नंदी आपण पाहिले पाहिजेत किंवा जतन केले पाहिजेत, आणि तुम्ही वासरू ठेवलं आणि यश पण द्यायला लागलंय. वासरू म्हणजे त्यानं तुम्हाला सांगतो एक 25-26 मैदान खेळलो आम्ही. एक 5 ते 6 मैदान गट पास नाही वासरू आमचं. बाकी आम्हाला गट पास होतंय. सीमेला आमच्या नशिबाला कडच आहे कायम. कडतनं वासरू क्वार्टरला राहते. कडतनं आतापर्यंत जी 4-5 गुलाल झाली सगळं फायनलचं कडतनं झालोय आम्ही. दुई खांदी वासरू बाहेरनं पळत आणि तिने कधी नाराजच केलं नाही आपल्याला. पहिलं बसणं म्हणजे पहिल्या फेऱ्या बसणं तो सगळ्या बैलाच्या वाढून पळतोय. एकमेव काल परवा दिवशी हत्तीवाडीच्या मैदानात ब्रॉन्ड आपल्या पवारवाडीचा तो तेवढा आम्हाला बघा व्यवस्थित एकदम मापाशी पुरला वासराला आमच्या. आता आजपर्यंत वासराला आमच्या बैलच पुरत नव्हता. म्हणजे कानीला कानी गाडी लागली आणि गाडी पण चांगली चांगली पाहिली. एक नंबर गाडी पाहिली. सेमी तिथं आम्ही कडत 2 नंबर सेमीत 1 नंबर असताना सेमी काढला. तिथं 2 टांग्यानं सेमी काढला आम्ही तिथं. वासरू काय नाही, वासरू पब्लिकचं वाशाच म्हणलं तरी चालेल त्याला. आपलं आमची बी दावणीची पुण्य आहे आणि ते जे आम्हाला साथ या दृष्टीने आपलं चाललंय सगळं व्यवस्थित. आता गावात नंदी नाही तुम्ही सांगितलं, गावात ज्यावेळेस एखादा काहीतरी माणूस वेगळं करत असतो गावाच्या विरोधात किंवा गावात जी गोष्ट नाही त्या गोष्टी करत असतो, त्यावेळेस विरोध पण भरपूर असतो. विरोध भरपूर झाला विरोध आम्हाला पण त्यातनं पण आमची ही सगळी टीम आहे ही म्हणली गावाच्या नावासाठी काय पण विरोध तर विरोध गावाचा, फक्त गावाचं नाव झालं पाहिजे, आपल्या वासराचं नाव झालं पाहिजे, आपलं नाव झालं पाहिजे. ही आमची सहकारी मंडळी म्हणजे वासरू चालवण्यापासून म्हणजे हो का शिवगडी आमचा ह्याकडे शिवगडी आणि बंडाकुडी गेला ही 2 कार्यकर्ता आमचं. एक साईडला वासरू झोपायचं हे टांग्यात आणि एक साईड दांडी धरायची. असं आम्ही आमच्या दुसरा बैलच नाही शिकवाय आम्हाला, तर आम्ही असं वासरू शिकवलंय. फेरा काढलं असंच हलक्या बैलांच्यावर, तिथं सगळ्यांनी वाढून पाहिलं तेव्हा बसणं त्यानं नाव आमचं चालू केलं. ते आता ह्या नावाला स्टॉपच नाही, नाग्या बोंबलवाडी. मित्रांनो बघा, असे कष्ट करणारे बैलगाडा मालक पण भरपूर आहेत बैलगाडा क्षेत्रात. आज त्यांनी वासरासोबत जो धरून चालणे, त्याला प्रॅक्टिस करणे म्हणजे मोठी कामगिरी केली तुम्ही म्हणायला लागेल. कारण असं एवढं कष्ट घ्यायचं म्हणलं तर ती म्हणतात का नाही, कुठलाही नाद जर मनापासून केला ना तर माणूस त्या नादासाठी काय बी करू शकतो, आपलं प्राण त्यात ओतू शकतो. तशा गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. ह्या संयम पाळायला लागतो. काय गोष्टी अशा आहेत की डबल येऊन जातं, त्यामुळे संयम महत्वाचा आहे. आणि आम्हाला लाभलं ती किरण मुळीक, दादा शेवाळे, किरण थोरात आणि आमचे संदेश शेठ आणि सूरज लटके, भरपूर लोक आहेत त्याच्यात.
बोलण्यासारखी कुणाला नाराज करायचं नाही आपलं. फक्त नाग्यासाठी आपण समध्याने यावे एवढी विनंती. बघा मित्रांनो, खरं आहे. या इकडं मेन मालक आहेत आणि जर वेळेला काय होतं मेन मालकच पाठीमागे राहतात. कारण खरं आहे मालकांचा मोठीपणा असतो की पहिल्यांदा टीम आहे आणि टीम नंतर आपण आहे. वासर कमी दिवसात नाव करायला लागले, आता भविष्यातला स्टार बनल दिसतंय त्यात. काय झालं आम्हाला नाद होता. आम्ही दोघं बघायला जायचो. भारतची गाडी येते ह्यो म्हटला मला आपण बघायला जातोय बापू आपण वासरू घेऊया. त्याला म्हटलं वासरू घेतलं तर सांभाळणार कोण. तेव्हा म्हटला मी आहे आपली टीम आहे माझं मी बघतो काय करायचे फक्त घ्यायचंच. आमच्याकडे तांग पण नव्हतं तांग पण आम्ही नवीन घेतलं चालतंय म्हणलं आणि त्यानं ही सगळी टीम गोळा केली. ह्याचं सगळं आहे सगळा सांभाळी सगळं आपण माग आपल्याला कामात नाही एवढं काय जमत नाही सगळं श्रेय दादाचं आहे. आणि हे ना पहिला गट झाला दुसरा गट तिसऱ्या गटात गाडी गट लावली पण पाहायला एक नंबर. ही आपली किरणाप्पा शाळगाव कालगाव त्यांच्या दावणीची खरेदी आहे. भारतच्या दावणीची खरेदी आहे. भारतचाच आशीर्वाद आमच्या नाग्याला लाभलाय. किरणाप्पा बसून आपण वासरू घेतलं होतं. आप्पा आणि आप्पा म्हणजे आप्पाच्या शाळा आपण जात होतो नाद होतो आपल्याला. भारतच्या मागे असायचो आम्ही कंटिन्यू. भारत राहण्याच्या मागे असायचो कंटिन्यू. ही वासरू आप्पाला जाऊन होतं. आप्पाला म्हणलं आप्पा ही वासरू मला द्यायला लागते तुम्हाला. मग आप्पानं पण मनात न संकोच बाळगता आपल्याला ही वासरू दिलं का आपण आप्पांच्या खरेदीच केलं आणि त्याचं आपलं त्यानं पांग फेडलं. म्हणजे आप्पांचं बी लय मोठं श्रेय. हे आपल्याला वस्तू दिली त्यांनी आणि मोकळ्या मनानं दिली एका शब्दावर दिली आप्पांनी. आणि आता भारतचा आशीर्वाद ह्याच्या पाठीमाग आहे. मित्रांनो खरं आहे बरं का, ज्यावेळेस एखादी चांगली वस्तू आपल्या दावणीची दुसऱ्या दावणीला जात असते त्यावेळेस त्या मालकाचंही नाव निघतं, ज्यानं दिली त्याचं नाव निघतंय किंवा त्यांनी आता त्यांच्या दावणीला त्यांचं नाव निघतंय. सगळ्यांचंच नाव निघत असतं कारण आज आप्पांनी वासरू दिले चांगल्या मनानं आणि आप्पांचं नाव ते कायम घेतात. म्हणजे काय होतं ज्यावेळेस एखादं वासरू किंवा एखादा बैल घडत असतो ना त्यावेळेस जेवढा घेणाऱ्याचा हे मोठीपणा तेवढा देणारचा मोठीपणा असतो. बरोबर आम्ही वासरू बघत होतो तर आप्पाने आम्हाला 2-3 दावली वासरं ते काय आम्हाला पसंत पडलेलं नाही. मग दादाचं आणि आप्पाचं जवळचं संमत आमचं काय एवढं नव्हतं आणि गेलो नाग्या बांधलेला होता कमी कमी 6 महिन्यात होता. आप्पाला म्हणलं ही वासरू आम्हाला पसंत आहे पाहिजे. ते म्हणले तुमच्या दावणी जाते जाऊ द्या उद्याचा हिंदी केसरी आपल्याला करायचा आप्पाने शब्द दिलाय आपल्याला. ते म्हणले माझं मी पुढे बघेन काय करायचे ते चालतंय म्हणलं पण आम्ही खरेदीच केला त्यांच्याकडनं त्या टायमाला. आता ह्यांच्याकडे येऊया. तुमचंही त्यांनी नाव घेतलं वासरू धरलंय तुम्ही आणि ज्यावेळेस एखाद्या नंदीला आपण धरत असतो त्यावेळेस काय होतंय का अभिमान वाटतो की बाबा आज आपल्या गावाचं तो नाव करतोय किंवा नादात पडलो आणि सगळ्या ग्रुपचं किंवा सगळ्यांचं नाव निघायला लागलं. तसं म्हणायला गेलं तर इथं एकही असा मुलगा नाही की तो बाबा फक्त काम सोडून वैयक्तिक इथं एक सुद्धा असं पोरगं नाही की मोकळं कोण आहे. सगळं कामावर येते सगळी नाईट मारते ती. असं हेमंत असेल किरण असेल त्याचा बंडा आहे. ज्या दिवशी अड्डा असेल त्या दिवशी सगळी आदल्या दिवशी नाईट मारते ती आणि दुसऱ्या दिवशी सगळी इथं बैलापाशी हजर असते ती. हेमंत आहे किरण आहे दोघं जण इथं बैलापासून सकाळी गाडीत बैल चढवण्यापासून संध्याकाळी गाडी बैल नेऊन बांधण्यापर्यंत दोघं पण इथंच असते. मी स्वतः वैयक्तिक एक शेतकरी आहे. शेतातली सगळी कामं सकाळी ऊस लावून लागण करून सगळी इथं आलेलं आहे. म्हणजे सगळ्यांनाच उद्योग करून सगळी इथं आलेली. असं नाही की मोकळं कोण आहे इथं. मित्रांनो बघा म्हणजे यात काय शिकाय भेटते आपल्याला की तुम्ही शर्यतीचा नाद म्हणतात का नाही की पोरं बाद व्हायला लागली किंवा नाद चांगला नाही वायपड नाद आहे तर ह्यो नाद असं सगळं आपलं घरचं सगळ्या फॅमिलीचं सगळं उद्योग करून सगळ्या गोष्टी करून पण करू शकतोय. होय सगळेजण मी सकाळी लागण करून इथं आलोय पाणी तिथं चालू आहे. संध्याकाळपर्यंत जास्त काही टेन्शन नसतं. संध्याकाळी गेलं की दारं बदलायचं परत बैलापाशी येऊन थांबायचं बैलाची सगळं बघायचं आणि सगळी तशीच आहेत इथं मोकळं कोण सुद्धा नाही वैयक्तिक. इथं आमची टीम सगळी कामावर आहे. किरण आहे मागे हेमंत आहे राहुल आमचा बंडा. मैदान आदल्या दिवशी त्यासनी आधी 4 दिवस सांगायला लागतं. मग ही मैदानाच्या आदल्या दिवशी डे करून नाईट काम करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वासरापाशी हजर. म्हणजे वासरावरती ह्यांचं प्रेम आणि ह्यांची माया त्याचं त्यानं चीज केलंय.
मित्रांनो ही मुलाखत खरंच बघण्याजोगी आहे. कारण काय होतं ह्या मुलाखतीतून आपल्याला एक शिकाय भेटते की एक नंदी काय करू शकतो. तर एक नंदी एवढी ही सगळी दिसतात ना त्यांना जोडू शकतोय, त्यांचा प्रेम किंवा जिव्हाळ्याचं नातं बनवू शकतोय. आज बघितलं ना ह्या कलियुगाच्या काळात तर भाऊ पण भावाला एवढा प्रेमानं बोलत नाही, पण तुम्ही ह्या सगळ्यांची नावं प्रेमानं घेता. नाही करते तेच तेवढं. मला वासरू मारतो पण ह्याचे मारत नाही. मी कंटिन्यू ह्याच्यापाशी आहे. ही कसं येते ती शेडाव कंटिन्यू असते ती, पण मला वासरू जवळ येऊन देत नाही. पण ह्यांना काय करत नाही. आता आज संध्याकाळी आज मैदानावर घरी गेलो की 2 दिवस मी ह्याच्या पुढे जायचं नाही. ह्याच्या पुढे दिसलो की ह्याचा अट्यासा लागते त्या. पण ह्यांनी काय पण करू दे त्याला, ह्यांना काहीच करत नाही. मैदानावर आलं की वासरू मला मारतच. काय वैशिष्ट्य आहे त्याचं काय माहिती, पण ह्या दोघांना अजिबात नाही. शिंग बी हलवत नाही. आता ह्यांच्याकडे येतो. तुम्ही भरपूर वासरासाठी केलेलं आहे, ह्यांनी बी सांगितलं किंवा ह्यांनी बी सांगितलं. लाजत्यात मित्रांनो. काय होतं माहित आहे का, जो खरंच जास्त कष्ट करतो का नाही तीच कॅमेरा पुढे याला लाजतात. पण बोललं पाहिजे, कारण बोलल्याशिवाय ही बैलगाडीचे क्षेत्र नाही. आज तुम्ही बोलला तर पुढच्या पैरेकरांना बी कळणार आहे की बाबा हे वासरू चांगलं आहे किंवा वासराचा पळ चांगला आहे. काय वाटतं त्याबद्दल? काय आपला पळतोय चांगला पहिल्यापासून. पहिल्या फेऱ्यापासून ज्या त्या बैलाला वाढच पळाय. ज्या दिवशी बैल पुरेल त्या दिवशी काय ना काहीतरी विषय असतोच त्याचा. त्यामुळं काही विषयच नाही. पळतोय आपला दोन्ही खांदे आतनं बाहेरनं, काय अडचण नाही. आता ज्यावेळेस त्याचं पहिले मैदान झालं त्यावेळेस तुम्ही होता का? आम्ही त्याला फेऱ्यापासून त्याच्यावरच आहे. एकही मैदान असं नाही की आम्ही त्याच्यावर नाही. पहिल्यापासून आम्ही त्यावर फेऱ्यापासून आम्ही त्या सोबतच आहे कायम. पहिल्या मैदानात बघितल्यानंतर काय वाटलं? पहिल्या मैदानात खरं म्हणजे आम्ही ज्या बैलावर फेरं काढलं, वाघिरीचं आहेत ती बावऱ्या म्हणून आहे बैल. जुन्यातला आहे, चांगला पोहतोय अजून. वासरं शिकवा 1 नंबर. त्या बैलावर पहिलं मैदान केलं. त्याच्यानंतर दुसरं मैदान भानुबर केलं. ती वाघिरीची सयाजी यादव म्हणून आहेत. त्यांनी आपल्याला सहकार्य चांगलं केलं. फेरायलाही बैल दिला. त्यापासून वासरू काय विषयच नाही. ज्यावेळेस पहिल्यांदा फायनलला राहिलं, पहिला सेमी पास केला त्यावेळेस काय वाटलेलं? कारण काय होतं ज्यावेळेस पहिला गुलाल असतो ना त्यावेळेस वेगवेगळ्या मालकांच्या वेगवेगळ्या भावना असतात. नाही गुलाल काय आमचं कसं होतंय, आम्हाला कायम सिमीला कड आहे. आणि सिमीला असं नाही की कधी मार खाल्लाय त्याने. क्वार्टरला उतारतो म्हणजे उतारतोच. बैल पुरला की मग काही विषयच नाही. फायनलला असतोच. आणि जेवढे ह्याचे गुलाल आहेत तेवढे सगळं बाहेरनं जायचे. त्यामुळे गुलाल काय आपल्याला आज ना उद्या भेटणार ही काही 100% आहे. पण आपलं त्याच्या हिशोबाने तो पळतोय. आपण आपलं याला सहकार्य करायचं, पळवायचं, त्याचं काम तो करतोय. बरं, अटीतटीची लढत कुठली वाटलेली की त्यात वाटलेली की बाबा ही गोष्ट होणार नाही पण ती करून दाखवली त्यानं? आटपाडीला आता मैदान झालं मागचं, त्यावेळी वासरू होतं बाहेरनं. आतनं गाड्या चांगल्या होत्या. वासरानं पाक टाकाटाकीत म्हणजे कोणाचा निकाल आहे आणि कोणाचा नाही ह्याच्यावर पाक झालेले. पण शेवटी आपलं तोंडाला गडी कायम निकालाला तोंड धावतो म्हणजे धावतोच. तर बघा एखादा बैलगाडा मालक असेल किंवा सहकारी असतील, जीव तोडून आपल्या नंदीवर प्रेम करते ती, त्याच्यावर कष्ट घेते ती, त्याचं फळ आहे ना तो कधी ना कधी मालकाला येत असतो. आणि आज ही वासरू बघताय तुम्ही की जाईल त्या मैदानात नाराज करत नाही. त्यांनी सांगितले की गट पास करते, फायनल करते किंवा सेमीला इकडे तिकडे काहीतरी प्लस मायनस होते आणि तीही झालंच पाहिजे. कारण मग बैलगाडा मालकाला ज्यावेळेस हार होती ना त्यावेळेस जिंकण्याचा महत्व कळत असतं. काय सांगचाल त्याबद्दल? तो बैल म्हणजे घेताना आम्ही हो बैल किरण आप्पांच्या दावणीतनं घेतला. आणि त्याचं गट आम्ही आतापर्यंत 25 पळलोय मैदान. 25 मध्ये आम्ही फक्त 5 मैदानात गट पास नाही. आणि सगळ्या मैदानात आम्ही गट पास आहे. 20 मैदानात आम्हाला चापळचं मैदानात आम्ही 2 नंबर केला. परत कामतीला आम्ही कडनं सेमी काढला आमदारवर. तेव्हा आम्ही म्हणजे पहिलंच आमचं मैदान आम्ही चांगला बैल गाठला. डेअरिंग केलं किरण शेटनी, अजय शेटनी, संदेश शेटनी. आणि ते नियोजन झालं. नशिबानं कड लागली. कडनं आम्ही तिथं सेमी चांगल्या फरकानं काढला. परत चापळला बी तसंच झालं. चापळला बी कड लागली 5 नंबर तासाव. तिथं बी गाडी कडनं सेमी काढला. आटपाडीला बी चांगली गाडी पळाली. तिथं बी कडनं सेमी काढला. म्हणजे जायला तिथं त्याला सेमी कडनंच येत्या. ब्रॉनवर बी कडनंच पळाला. तिथं बी सेमी कडनच. तिथं जाईन त्या मैदानावर आम्हाला कड सेमी आहे.
पण ज्या दिवशी नाग्याला बैल पुरण त्या दिवशी आम्ही कुठल्याही मैदानात 1 नंबर करणार. कारण कडचा ठाम आहे, उजवा येऊ डावा येऊ कुठला बी येऊ. आणि मित्रांनो काय होतं आता कडेच्या बैलाला मार्केट आहे. मी कायम बोलत असतो तुम्ही कडेनं वासरू तयार करा. आज त्याला मी भविष्यातला स्टार म्हणलेलं आहे मागाशीच. दोन्ही खांदी पळतोय कडनं आणि ज्यावेळेस कडनं एखादा बैल पळत असतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिक पुढं त्याचं नाव जातं किंवा बऱ्याच गोष्टी घडतात त्या आणि त्यासाठीच बैलगाडा मालक या क्षेत्रात पडत असतो. आज सगळे गाव आलेत, मुलाखत चालू आहे आणि ती मुलाखत काय होती तर फक्त नाग्यामुळे होती. नाग्या चालू सीझनचा गुलालाचा बादशाह आहे. आता चालू सीझनचा गुलालाचा बादशाह आहे. मी काय जास्त बोलणार नाही. फक्त नाग्याच्या मागे खंबीर साथ आहे. किरण मुळीक, केशव थोरात, हनुमंत थोरात, संदेश शेठ, दादा शेवाळे, निलेश शेवाळे सुद्धा एवढी सगळी हे करते ते. बाकीचे पण लोक आहेत. सतीश थोरात आलेत, आप्पा थोरात आहेत. एवढंच मी आता बोलू शकतो. मित्रांनो आज त्यांनाही चषक भेटलेला आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ही चषक हातात धरलेला आहे आणि ही चषक मिळवण्यासाठी ना एखादा माणूस असेल किंवा एखादा मुख प्राणी असेल त्याला जीव तोडून कष्ट करायला लागतं किंवा जीव ओतून सगळ्या गोष्टी त्यावेळेस ही चषक भेटत असतं. ही पैशाने ह्याची किंमत करू शकत नाही आपण. आज तुमच्या हातात आहे. काय वाटतं ह्या चषक हातात धरल्यानंतर? चषक हातात धरलेला आनंद वेगळा. आनंद म्हणण्यापेक्षा काय म्हणते त्याला ते अश्रू येते ते आपल्या. एवढं कडन वासरू आज ही झालं. गट बी कडनं काढलाय आज वासरात. दोन्ही बी जिट्टे आमच्या कडनच पळायचं म्हटलं. 9व्या गटात पळलंय कडनं गट काढलाय तिनं. त्यामुळे आनंद तर आहेच. आनंदाचा काही विषय नाही. बघा मित्रांनो खरं आहे, त्यांनी खरं सांगितलं की ज्यावेळेस ती आपल्या हातात येत असतं ना त्यावेळेस मालकाचं हृदय भरून येत असतं किंवा सहकाऱ्यांचं. कारण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. ही क्षेत्रच नावासाठी सगळ्या गोष्टी फिरून तिथे येते त्या. ही सगळी तुम्ही टीम एकत्र येते किंवा त्यासाठी कष्ट होतं किंवा मैदान होते सगळं होतं. पण शेवट काय असतं तर नाव गावाचं आणि मालकाचं आणि टीमचं नाव करायचं असतं. नावासाठीच करायचं. काय आम्हाला ह्याच्याकडे काय पैसे नको काय नको काय नावासाठीच आम्हाला हे करायचं. त्यामुळे काय त्यानं फक्त नाव करावं बाकी काय नाही. आता काय होतं फिरून पायऱ्यापाशी सगळ्या गोष्टी येते त्या. नाव तर होत जाते. पायऱ्याचं नियोजन कोण करतंय? मालकच करते. या इकडे पुढं. आता काय होतं माहिती आहे का, मी ज्यावेळेस मुलाखत घेतो का नाही बरेच जण मला फोन करत असतात की बाबा आम्हाला मालकाचा नंबर पाहिजे, आम्हाला वासराचा पायरा पाहिजे. बऱ्याच गोष्टी होत्या त्याशिवाय पण सगळ्या गोष्टी मैदानात होत नाहीत. तुम्हाला जर फोन आले पायऱ्यासाठी चांगलं पैरं जुळून आले तर अशा ट्रॉफ्या किंवा ढाली किंवा यश किंवा बक्षिसं भेटत असतात. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा आणि नाव सांगा. माझं नाव दादा शेवाळे. मोबाईल नंबर आहे माझा 8605 108579. आणि पायरा कशा प्रकारचा त्याला बघताना लागतो तेही सांगा. आम्हाला दुखांदी आतला बैल गाडी ओढणारा बैल पाहिजे. बाहेरनं त्यानं पळायचंच नाही. दुखांदी आम्ही बाहेरनच पळणार. फक्त आम्हाला आतनं बैल पुरला की कुठनं पण गाडी असू दे मग. आणि डाव्या खांद्याला जर गाडी लागलीच आम्हाला नशिबानं आमच्या की वासरू डाव्या खांदी फिट आहे. डाव्या खांद्यानं जर गाडी लागली तर आम्ही सेमी सोडितच नाही. फक्त आतनं बैलानं गाडीला साथ दिली पाहिजे. फक्त आतापर्यंत जेवढं सेमी पास झालो तेवढं डाव्या खांद्यानंच पास झालोय आम्ही. त्याच्या पळाचं काय वैशिष्ट्य जाणवतो? खाली सुटीला स्पीड आहे, मध्ये स्पीड आहे का तोंडाला वाढतो? जेवढ्या खाईनं सुटल तेवढं तोंडापर्यंत ती स्पीड ठेवतो तो. अजिबात कमी जास्त स्पीड करीत नाही तो. जेवढा बाहेर नेईल तेवढा आणि गती आतल्यापेक्षा बाहेरनं 2 उडी जास्त आहे. जेवढं बाहेरनं असेल तेवढं भार भार येतो. आणि शानापळ असं खेळून आहे. दुसऱ्याला ढकला ढकली नाही. ह्याला ढकला ढकली चालत नाही. ह्याला ढकला ढकली केली की काम बिघडतं. आणि एक ह्याला मारून चालत नाही. आपण म्हणतो ना तापवायचं, फॉक लावायची. फॉक लावला की रडतं. डोळे जुनी पण पाण्याने भरते. डोळ्यातून पाणीच वाहतं त्याच्यामुळे आम्ही त्याला मैदानावाला की अजिबात असं थापी मारत नाही हातानं. त्याचं तो शहाणा जाताना ढकलत नाही असं त्याला आणि येताना मग ते त्याचं काम करत असतो. बरं मुलाखत झाली. अजून कुणाला बोलायचं आहे का? कारण काय होतं एखाद्याची बोलायची इच्छा असते. कोण बोलणार आहे का? सुट्टी मेकर कोण असते? आमचं सुट्टी मेकर पहिलं बसणं म्हणजे पहिल्या मैदाना बसणं आबी पाटोळी छक्या वाघेरीचा तो गाडी सोडतो वासराची. आणि त्याला पण एवढा कॉन्फिडन्स आहे वासराव की तो पैरा करताना त्यानं एखादा पैरा केला तर तो
आतलाच बैल बघतो, कारण पुढच्या पैराला तो ठामपणे सांगतो की आईला वासरू मी सोडतो, मला माहित आहे वासरू कसं आहे. त्याच्यामुळे तो एक आम्हाला चांगली साथ लाभली आहे त्याची. तो एक पैर चांगलं करतो आमच्या वासराचं. परत बुवा डांगे ते पण चांगलं नियोजन करते वासराचं. ते पण आपल्या वासराबरोबर कंटिन्यू असतात, कुठेही मैदान असू दे वासरापाशी येतात. कुठला पैरा आहे काय इकडं तिकडं व्यवस्थित होत. मित्रांनो आपण ह्या वासराचं एक वैशिष्ट्य आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा आम्ही फेऱ्याला आणलं होतं त्या दिवशी ह्याच्यामध्ये एक दुसरे 2 वासरं होते. एक त्यावेळी ती 2 वासरं चांगली आली, ही वासरं काही बरोबर आलं नाही. तेव्हा बरेच जण हसत होते आणि बरेच जणांनी निंदा चेष्टा केली की कशाला आणलंय काय करतोय. पण ह्या मालकाची एवढी जिद्द होती की माझी वस्तू आहे आणि ती मी पळवणार. आणि ती या वासराने एवढं सिद्ध करून दाखवलं की आज तीच माणसं की असं गट बघितला तरी फोन करते अरे ती काय वासरू पळतय. मी आता ह्यांच्या गावापासून बाहेरच्या गावचा आहे, पण ज्या दिवशी पहिल्यापासून या वासराबरोबर मी असतो. पण हे वासरू एवढं शान आहे की 1 नंबर ह्या वासराचं काम आहे. कारण सुट्टीला बी मी असतो, अजिबात दमवत नाही काय नाही. आणि सुट्टीपासून जी स्पीड आहे ती काही कमीच करत नाही स्पीड. आणि म्हणजे ह्या वासरात 1 नंबर वर्ष. माझ्यापाशी बी एक वासर आहे ती बी पळतं, पण त्याच्याबरोबर ह्याच्यापाशी 10 गुण जास्त आहे. आणि हो काय म्हणजे मी ज्या अड्ड्यात जातोय त्या अड्ड्यात बघतोय ह्याला कडच आहे. आणि त्यांनी सांगितलं की 10 ते 12 फायनल पण झाले. 10-12 फायनल झाल्या. आणि ज्या दिवशी बैल कमी पडलाय त्या दिवशी त्यानं क्वार्टरला पण राहिलाय. पण असं नाही की 3 नंबर 4 नंबर 5 नंबरला गाडी उतर. कारण ह्यो एवढा जिद्दीने पळतो, फक्त बैला साथ पाहिजे त्याला. आणि ज्या दिवशी बैल पुरल ना त्या दिवशी तो कुठनं बी असू द्या गाडी लावतो म्हणून लावतो. मित्रांनो मोठं मालक आहेत. मित्रांनो लेट आले ती मोठं मालक. आज लेट का होईना पण मैदानात तुम्ही पोहोचला. काय ही सगळी तर असते ती, पण घरी सांभाळ बी महत्वाचं आहे. घरी ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय स्वभावात बदल असतो का त्याच्यात? नाही आहे असंच. त्याच्यात काय बदल नाही काय नाही. उलट ह्याच्यापेक्षा पॉवरफुलच राहतो कायम तही असं. आणि त्याची कुठली हाय गे नसते आमच्याकडे. आनंदच आम्हाला असतो कायम त्याच्याकडे असं आहे. काय हो, एखादं वासरू ज्यावेळेस असं शर्यतीचं धिप्पाड आपल्या दावणीला असतं त्यावेळेस काय वाटतं? समजा गोष्टीतून आनंदच असते आम्हाला कायम. म्हणजे वस्तूच आम्हाला पहिल्यांदा लागली अशी, त्यामुळे आम्ही समधी खुशीतच असतो असं आहे. आणि गावातली समधी तरुण कार्यकर्ते ही समधी आमच्या संघ असते समधी कायम. मित्रांनो खरं आहे बरं का. मेन महत्वाचं काय आहे, सगळ्या टीमला पुन्हा एकदा दाखवा. कारण एवढी सगळी जी टीम येते ती कशासाठी येते, ती एका मुख्य नंदीसाठी येते. आणि एवढ्या सगळ्या आपल्या घरातली कामं धामं टाकून इथं यायचं म्हणजे आज ह्या कलियुगाच्या काळात कमी या गोष्टी बघायला भेटतात. जो तो माणूस आपल्या उद्योगात असतो, आपल्या सगळ्या व्यापात असतो, पण ह्या शर्यत क्षेत्राचा एकमेव खेळ आहे की सगळं व्याप विसरत असतो. आणि ह्या मैदानावर सगळी टीम येत असते आणि आपल्याला ही एकत्रितपणा सगळ्यांचा दिसत असतो. आपण नाग्याला किंवा नाग्याच्या सगळ्या टीमला शुभेच्छा करूया की जसं आत्ता फायनल करतोय तसंच कायम फायनल करेल आणि चषक किंवा ट्रॉफ्या ढाली त्यांच्या दावणीला तो मिळवून देईल. धन्यवाद.